तेच राहावं आणि त्याचाच विचार कदाचित एकूण जनभावना लक्षात घेता विकसक आणि ट्रस्टींनी घेतला आणि म्हणून त्यांनी केलेला व्यवहार आता त्या दोघांनी आपापसामध्ये त्यांच्या समन्वयातनं त्यांनी रद्द केला धर्मादाय आयुक्तांच्या माध्यमातून. तर मला असं वाटतं उलट ते चांगलं झालं. समोर जावं लागलं आणि तुमचं नाव पण घेतलं. मी याच्यामध्ये सविस्तर एकदा सगळ्यांशी बोलणार आहे. या व्यवहारामध्ये काही चुकीचं घडलं सांगतो मी याच्याबाबत सविस्तर नक्की पुढच्या काळात बोलणार आहे. जमीन विकणारे ट्रस्टी, जमीन घेणारे गोखले बिल्डर्स आणि हा व्यवहार होऊ नये, समाजाला जागा राहावी म्हणून आपली मागणी मांडणारा जैन समाज, या 3 घटकांपुरताच हा विषय असताना त्याच्यामध्ये काय काय झालं, किती राजकारण झालं, किती घाणेरडे खालच्या पातळीचे आरोप झाले, याच्याशी काय काय जोडलं गेलं, मला असं वाटतं हे अत्यंत चुकीचं होतं. खूप वेदनादायी होतं की काही नसताना नाव जोडलं जाणं आणि कुठल्या पातळीवरती जाऊन ते आरोप करणं. मला असं वाटतं हे खरं तर कोणालाच अपेक्षित नव्हतं. जैन समाजाला सुद्धा याच्यामध्ये कुठेही राजकारण नको होतं. सरळ स्वच्छ त्यांची भावना होती की जागा परत मिळावी, ट्रस्टच्या माध्यमातून पुन्हा येतात त्या ठिकाणी सामाजिक आणि विधायक उपक्रम राबवले जावेत आणि म्हणून ज्या दोघांनी मिळून व्यवहार केला, समाज म्हणून तिसरी व्यवस्था त्याच्यामध्ये किंवा घटक आला. आता तिघांनी एकमेकाचा साधारणतः विचार करून हा व्यवहार रद्द केला. तर मला असं वाटतं की खूप चांगलं आहे. पण बाकी गोष्टी आता मला वाटतं न पाहता याच्यामध्ये हाच विचार केला पाहिजे की कुठंतरी एक त्याच्यामध्ये संघर्ष निर्माण झाला, मग बाकीच्या लोकांनी त्याच्यात नको ते स्वतःचे स्वार्थ साधून घेतले, तर ते आता सगळं थांबलंय. तर मला असं वाटतं मागे न जाता आता पुढे याच्यात चांगलं झालंय तर चांगलं काय व्हावं यासाठी सगळे प्रयत्न. तुमच्या सहकारी पक्षाचे जे नेते आहेत रवींद्र धंगेकर ते चतुर्शृंगी पोलीस स्टेशन मध्ये गेले होते. या सगळ्या व्यवहाराची रीतसर चौकशी करा. जर तुम्ही गुन्हा नाही दाखल चुकीचं काय झालं असेल तर जे काय व्हायचं त्याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्या व्यवस्था आहेत ते होईलच. कुणाला काय करायचं ते करू द्या. मला आज वाटतं की याच्यामध्ये काही नव्हतं, जे होतं ते संपलं. त्यामुळे आता कुणाला वाढवायचं आहे, कुणाला पुढे न्यायचं, ज्याच्या त्याच्या इच्छेचा भाग आहे. त्यामुळे मी काय त्याच्यावरती बोलणार नाही. बघा आता व्यवहारामध्ये चुकीचं झालं का बरोबर झालं हे सांगण्याचं काम तसं माझं नाही. धर्मादाय आयुक्तांनी 28 तारखेला जी सुनावणी घेतली ती सुनावणी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या मार्फत ऑनलाईन केली, सगळ्या महाराष्ट्राने पाहिली. ते तुम्ही बघा आणि तुमचं मत तयार करा. कारण मी त्याच्यामध्ये माझा तो अधिकार नाही किंवा माझं ते काम नाही की तो व्यवहार चुकीचा का बरोबर. तो व्यवहार रद्द होणं हे सगळ्यांच्या हिताचं होतं म्हणून त्याच्यासाठी मी पुढाकार घेतला. त्या समाजाने मला आवाहन केलं, विनंती केली. आचार्यांनी मला सांगितलं की तुम्ही समाजाबरोबर उभे राहा म्हणून मी उभा राहिलो. माननीय मुख्यमंत्री साहेब याच्यामध्ये याच विषयात समाजाबरोबर उभे राहिले आणि म्हणून तो रद्द झाला. आता व्यवहार अगोदर झालेला चुकीचा का बरोबर, मी खरंच अगदी मनापासून तुम्हाला सगळ्यांना पण विनंती करेल त्याच्या खोलात जा. त्याचे पहिल्या दिवसापासूनचे सगळे कायदेशीर त्याची कागदपत्र तपासा, त्याची घटना तपासा. धर्मादाय आयुक्ताकडे असलेले अधिकार, ट्रस्टीकडे असलेले अधिकार आणि विकसक म्हणून त्याच्यामध्ये जे काही गोखले आले, या सगळ्यांचं जे काय घडलं त्याची सत्यता पुढच्या काळात मला असं वाटतं की खरं मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करेन की तुम्ही एकदा तपासा, त्याच्या खोलात तुम्ही सगळेजण नक्की जा. राजा म्हणून संबोधलं होतं कारण तुम्ही पुण्याचे प्रतिनिधित्व करता, खासदार आहात. तुमचं पण अधिकार आहे जाऊन बघणं. तुम्ही चेक करणार का किंवा गोखले बिल्डरचे काही बोलणं नाही. मला त्यांनी सांगितलं कि आप पुणे के सांसद हो, हमारे समाज के लिए आपको हमारे साथ खड़े रहना है और मेरा आपसे ये आह्वान है कि ये डील कैंसल हो इसलिए आपको प्रयास करना चाहिए हमारे लिए. आणि म्हणून त्यांनी जेवढं सांगितलं तेवढंच मी केलं. व्यवहार अधिकृत का चुकीचा का बरोबर काय हे माझं काम नाही. मला असं वाटतं ज्यांना त्याची मागणी आहे, ज्यांना ते हवंय ते बघतील. आणि मी तुम्हाला पुन्हा तेच सांगेल, खरं तुम्ही याच्या इतिहासात जा. 1957 का 58 सालापासून काहीतरी हा सगळा ट्रस्टचा सगळा व्यवहार आणि त्याची कागदपत्र मला वाटतं काहीतरी धर्मादाय आयुक्ताकडनं अस्तित्वात आहे. 28 तारखेच्या धर्मादाय आयुक्ताचं जी काही सुनावणी त्यांच्याकडे झाली ती आपण सगळ्यांनी जर ऐकली ना तर तुमच्याही मनात वेगळे प्रश्न राहणार नाही. मला विचारणार तुम्ही नाही, कोणालाही विचारला जाणार.
ते घटना मी स्वतः त्याची बातमी केली, त्यात स्पष्ट लिहिलेलं आहे की जागा विकता येत नाही. त्याच्या घटनेत पण लिहिलेलं आहे तुम्हाला जर तुम्ही कर्जबाजारी झाला, पैसे नसतील तर जागा भाड्याने द्यायची. त्याची कायदेशीर मला काय वाटतं, हा विषय ट्रस्टचा आहे. ट्रस्ट आणि जैन समाज हे बघून घेतील ना. म्हणजेच काय ऐका ना, चुकीचं ते बघतील. ट्रस्टनी जागा विकायची का नाही विकायची, कायद्यात आहे की नाही, चुकीचं का बरोबर, हे ट्रस्ट आणि समाज, जैन समाज ज्यांनी याच्यावरती ऑब्जेक्शन घेतलं ते बघतील ना. त्याच्यामध्ये मुरलीधर मोळचा विषयच नाही ना. मुरलीधर मोळचा विषय कुठे येतो त्याच्यात? या सगळ्या प्रकरणावरती तुमचं बदनामी का केली आणि तुम्हाला बदनाम कोणी केलं त्या मागे कोण? पक्षातले बाहेरचे पक्षातले की बाहेरचे? मी आमदार पण बोलत होते. नाही, सगळं माझा पक्ष माझ्या सोबत होता, माझे मुख्यमंत्री माझ्या सोबत होते. सांगतो, मला असं वाटतं की पुढच्या काळात भविष्यामध्ये 100% मी तुम्हाला हे इत्तंभूत माहिती पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत काय झालंय मी नक्की देणार आहे. वेळ येऊ द्या. ऐका, एकानी आता बदनाम माझं नाव का घेतलं, मला का याच्यात ओढलं, रोज सकाळी तुम्हीच लोक ज्यांना भेटत होते त्यांनाच विचारा ना. आता हे माझं काहीच मला माहित नाही. त्यामुळे ज्यांनी केलं, का केलं, कागद घ्या, एकदा तपासा. मी किती वेळा आपल्याला सांगितलं की बोलायचं बोलू द्या कुणाला, हे व्यक्ती स्वातंत्र्य आहे, ही लोकशाही आहे आपली. स्वतंत्र भारतामध्ये ही आपल्या लोकशाही आहे, प्रत्येकाला तो अधिकार आहे, कोणी काही बोलावं. पण बोलताना ज्यावेळेला प्रसार माध्यम त्याची बातमी करतात, प्रसिद्धी करतात, एकदा दोनदा तीनदा रोज, कधीतरी एकदा पुरावा पाहायला पाहिजे, तपासला पाहिजे, वास्तव काय आहे, सत्यता काय एकदा तपासावी. इथून पुढं तरी कमीत कमी माझी अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं ही राहील. दंगेकर तुमचं नाव घेत नाहीये या प्रकरणामध्ये. एकनाथ शिंदे येऊन गेल्यापासून बोलणं बंद केले. ते कधी घेतात कधी नाही घेत. आता मला खरंच कळत नाही काय चाललंय, त्यांनाच विचार. तुमच्याकडून 197 कोटीचं नुकसान झालं. तुम्ही एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या सोशल मीडियावरती जा. त्यांनी लीगल नोटीस पाठवण्याचं त्याच्यामध्ये सांगितलंय, स्पष्टीकरण दिलंय. काय चाललंय, अरे कुठलं काय जोडताय कशाला, तर ती सुद्धा नोटीस बघा. माझा काय संबंध आहे त्याच्याशी, तुम्ही एकदा पूर्ण माहिती घ्या. कोणी काय उठतं सोशल मीडियाला टाकतं आणि त्याच्या आपण लगेचच बातमी करतो, विचारतो हे खरं सांगायचं. आणि त्यांनाच विचारा, कागद घ्या. नाही आलो, मला लक्षात घ्या माझी अडचण काय होणार आहे. ज्या पुणेकरांनी माझ्यावरती विश्वास ठेवलाय, गेले 30 वर्ष माझ्या सार्वजनिक जीवनामध्ये माझ्यासोबत माझे पुणेकर उभे राहिले. मी 4 वेळा नगरसेवक झालो, महापौर झालो, खासदार झालो. माझ्या लोकांचा माझा विश्वास आहे. इलेक्शनच्या निवडणुकीच्या काळात पण असेच आरोप होत होते खालच्या स्तरावर.